परिणामी आपली ही नारी सेना पाहून लोकांचा उत्साह तर वाढेल, त्यांना या फिरंग्यांच्या अत्याचारांचा मग विरोध करावासा वाटेल. असं? आणि म्हणून तुझी तलवार तू नेहमी स्वतः बरोबर बाळगतेस? आता कुठे ठेवते ठाऊक नाही. कधी पहिल्यासारखी सरावाच्या मैदानात जायची संधी मिळेल. जायला मिळेल मनू, अवश्य मिळेल. कसं इंदुताई, आजी साहेबांनी तर आम्हाला. हल्ली आजी साहेब तुझ्यावर खूप प्रसन्न आहेत मनू, कारण तुझ्यामुळेच आम्हाला इतका चांगला वर मिळणार आहे ना. आणि मला पूर्ण खात्री आहे की आजी साहेब तुला तालमीच्या आखाड्यात जायला मनाई नाही करणार. आम्ही आत्ताच दरबारात जातो. दरबारात? महाराज, शतशः अभिनंदन आपलं. अखेरीस विधात्याने झाशीला योग्य महाराणी मिळवून दिलीच. प्रधानमंत्रीजी, अभिनंदनासाठी पात्र तर आमचे तात्या दीक्षित आहेत, ज्यांनी त्यांच्या अथक प्रयासांनी आमच्या तेजस्वी ग्रहांशी सुयोग्य अशी एक कुंडली शोधली आहे. महाराज, सेवकानं फार आधीच मणिकर्णिका नावाच्या एका कन्येची विलक्षण कुंडली शोधली होती, जिच्यातले सगळे ग्रह महाराजांच्या ग्रहांबरोबर पूर्णपणे जुळत होते. परंतु दुर्भाग्य असं महाराज, ती कुंडली आमच्याकडून. मग ही कुंडली हीच तर आश्चर्याची गोष्ट आहे प्रधानमंत्रीजी. आमच्या शास्त्रीजींनी कोणास ठाऊक न जाणे कुठून अगदी तंतोतंत तसाच ग्रहांचा योग आणि एक एक ग्रह आपल्या महाराजांच्या तेजस्वी ग्रहांबरोबर पूर्णतः जुळणारी अशी कुंडली आमच्या समक्ष प्रस्तुत करून आम्हाला आश्चर्यचकित केलं. ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे तात्याजी. प्रत्येकाचीच राशी भिन्न असते. ग्रहांची महादशा पण. आश्चर्याची कसली गोष्ट आहे भोपटकरजी? जर जन्माच्या वेळी लग्न भावात ग्रहांची गती आणि नक्षत्रांची दशा एक समान असेल तर एकच का अनेक कुंडल्या एकसारख्या दिसतात? हा, आपलं म्हणणं योग्यच आहे, परंतु ह्या कुंडलीत. भोपटकरजी, केवळ कुंडल्या जुळवल्याने महाराणीच्या योग्यतेचं मूल्यांकन केलं जात नाही. क्षमा असावी महाराज. काय मी हे विचारण्याचा साहस करू शकते की आपल्या दृष्टीने एका महाराणीमध्ये कोणत्या योग्यता असायला हव्यात? राणी तर ती असते जिला पाहताच ती महाराणी वाटावी. जेव्हा ती राजमहालात राहील तेव्हा तिच्या नजाकतीने महालाची शोभा वाढेल. जय श्रीराम. तिच्यात कन्येच्या सगळ्या खुबी असाव्यात. नजाकत, अदा आणि आमच्या राणीच्या प्रमाणे आमच्या प्रत्येक पावलाच्या ठशावर आपल्या पावलांचे ठसे उमटवे. नारी अबला कधीच नसते. सेनेमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो. आपण सगळ्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहोत आणि त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून चालू शकतो. तिची नजर लज्जेने झुकलेली असावी, कारण लज्जा हाच कन्येचा सगळ्यात किमती अलंकार आहे. ती गृहस्थ जीवनात परिपूर्ण असावी आणि हर एक मायन्यात साक्षात नारी रूपाचं प्रतिबिंब असावे.
भोपटकरजी, फक्त ग्रहांचेच योग नव्हेत तर छंद कुंडलीच्या अनुसार अशा कुंडलीचा जातक इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी लिहितो. शोधा शोधा तात्याजी, शोधा. तात्याजी, यात काहीही संदेह नाही की श्वेतांबराची पण कुंडली अवश्य विलक्षण आहे. परंतु ह्या संदर्भातलं सखुबाईंचं मत आम्हास तरी पटत नाही. जगातल्या प्रत्येक प्राण्याच्या जन्माच्या वेळी त्याचे पळ विपळ, लग्न भावाची रास सर्वच्या सर्व एकसमान असू शकत नाहीत. आपण अगदी सत्य तेच सांगता आहात भोपटकरजी. माझ्यापाशी मणिकर्णिकेची कुंडली होती. त्यातला एक एक ग्रह, त्यांची अवस्था, दशा, महादशा इतकंच नव्हे तर त्यांचे अंश मला अक्षरशः तोंड पाठ आहेत. ती कुंडली हरवल्याचं मला फार दुःख होत आहे. आणि जेव्हा अगदी तंतोतंत तशाच ग्रहांची कुंडली जेव्हा शास्त्रीजींनी मला दिली तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. माझी खात्री आहे भोपटकरजी, मला तर असं वाटतंय की जणू एखाद्या चित्रकाराने तशाच ग्रहांची कुंडली तयार करून मणिकर्णिकेच्या नावाच्या जागेवर श्वेतांबरेचं नाव लिहिलं असावं. तात्याजी, आम्हाला यात राजकीय षडयंत्राची शंका येत आहे. आपल्याला शास्त्रीजींशी लवकरात लवकर ह्यावर बोलावं लागेल की त्यांना अगदी तंतोतंत जुळणारी ही विलक्षण कुंडली कुठून मिळाली आणि ती कुठल्या देशाची राजकुमारी आहे. चला भोपटकरजी, आत्ताच निघूया. चला. चला. मग कसं वाटलं माझं नृत्य? तुझ्या या नृत्याने तू मला देखील प्रभावित नाही केलंस. गंगाधररावांना कसं काय प्रसन्न करू शकशील? तो या पंचक्रोशीतल्या राज्यांमध्ये सर्व कलांचा पंडित मानला जातो. ही नृत्य नाटिका साधारण समजू नकोस, कारण की आम्ही आमच्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला रोखलंय, जे झाशीची महाराणी होण्यापासून तुला रोखतील. आता हे काम तुझं आहे. कसंही कुठल्याही प्रकारे तुला या स्पर्धेत जिंकायला हवं हे तू लक्षात ठेव. आपण काळजी करू नये. ही स्पर्धा तर मीच जिंकणार. जा, पुन्हा तालीम कर.
प्रधानमंत्री भोपटकरजी तात्या दीक्षितांना भेटायला गेले होते. भोपटकर तात्यांना भेटायला गेलेत. कुठे गेले हे शास्त्रीजी? काल रात्री तर भेट झाली होती. नमस्कार पंडितजी. हे शास्त्रीजी कुठे आहेत? ते तर भले पहाटेच निघून गेले ना. कुठे? आम्हा लोकांना म्हणले तीर्थयात्रेला जातोय. पाहिलंस तू, पटाच्या बाहेर वजिराला पण काहीही अस्तित्व नसतं. मला कळलं नाही काही. राजनीती पण बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे असते. आपल्या चालींच्या शिवाय आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चालींना ओळखून जर चाल खेळली गेली तरच जय मिळत असतो. भोपटकर काही पावलं उचलण्याआधीच मी शास्त्रीजींना झाशीच्या बाहेर पाठवून दिलंय. आता मणिकर्णिकेच्या कुंडलीचं रहस्य कधीच उघडकीस येणार नाही. श्रीमंत सरकार, तो धूर्त मेन्सन त्या तात्यावर एकामागोमाग एक असे वार करत होता की जर त्याला संधी मिळाली असती तर त्याने संपूर्णपणे जखमी करून टाकलं असतं. परंतु वा रे तात्या वा, मेन्सनचा एक देखील वार त्याच्या उद्देशास तडीच नाही नेऊ शकला. आम्ही तात्याला टोपे ही उपाधी उगीच दिली नाहीये. त्याने आपल्या शरीरावरील वाराचं रक्षात्मक कवच बनवायची कला शिकलेली आहे. परंतु श्रीमंत सरकार, एक गोष्ट लक्षात नाही आली. तो धूर्त मेन्सन वारंवार याच्या पायांवर प्रहार का करत होता? अण्णासाहेब, 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 हा इंदू बाळा, बोल, काय झालं? अण्णासाहेब, आज आम्ही आपणाकडे काहीतरी मागायला आलोत. आमच्याकडे? हो, माग, मिळेल. वचन? वचन. मग अण्णासाहेब, आमच्या मनूला मुदबा खाण्यातून मुक्त करा ना. नाही नाही, किती मुश्किलीने मनूला आम्ही सुशील मुलगी म्हणून बदललंय. आणि तू म्हणतेस की तीर तलवार चालवून पुन्हा तिने आमच्यासाठी समस्या निर्माण कराव्यात.
श्रीमंत सरकार, आज्ञा असावी. मनू, मनू, मनू. वहिनी साहेबांच्या बोलण्याचं वाईट वाटलं. बाळा, त्या जे काही बोलत होत्या तुझ्या भल्यासाठीच बोलत होत्या. आप्पा, काय सरावाच्या मैदानात जाणं पाप आहे? बाळा, कसं समजावू ग तुला? बाळा, हे तीर तलवार, घोडेस्वारी, मल्लखांब ही सगळी पुरुषांचीच कामं आहेत. तू एक कन्या आहेस आणि कन्या नेहमीच सुखमय गृहस्थाश्रमाचीच इच्छा करते. परंतु तू तर तर मग का आपण मला अहिल्याबाई, जिजाबाई आणि चांदबिबीच्या वीरकथा ऐकवल्या होत्या? काय त्या सुद्धा हाती पुरे तलवार मनू. घेऊन? मनू, त्या महान वीरांगनांबरोबर तू स्वतःची तुलना करतेस? मनू, ठाऊक आहे तुला? आपल्या विलक्षण व्यक्तिमत्वाने त्यांनी त्यांची नावं इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली आहेत. आप्पा, मी पण तर विलक्षण आहे. आपणच तर म्हणता, मनू तुझी कुंडली विलक्षण आहे. मी नाही, परंतु शास्त्रीजी म्हणत होते. माझ्या मुलीची कुंडली विलक्षण आहे. राजयोग आहे. परंतु हा कसला राजयोग बाळा? इतक्या लहान वयात कोणकोणती संकट झेलावी लागलीत तुला? माझा तर आता या कुंडल्यांवरचा विश्वासच उडू लागला आहे. नाही, तू पण विसरून जा बाळा. तालमीच्या मैदानात जाऊ नकोस. आता घरकामांकडे लक्ष दे. मी लवकरच तुझी विलक्षण कुंडली घेऊन जाईन आणि जो कोणी तुझ्या ग्रहांशी जुळणारा वर मिळेल त्याच्याशी सोयरीक पक्की करेन. आप्पा, आप्पा, जर खरंच माझ्या कुंडलीत काही चांगले योग असतील तर मग पहाच, एक दिवस आपल्यालाही अहिल्याबाई, जिजाबाई आणि चांदबिबी प्रमाणे माझ्याही वीरकथा इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षरांनी लिहिलेल्या दिसतील. आणि तेव्हा आपल्यालाच नाही, संपूर्ण देशाला गर्व वाटेल.